पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। सांगलीतून आताची सर्वात मोठी धक्कादायक बातमी समोर येते। 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचे सत्र सुरूच। धक्कादायक बाब म्हणजे खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगणाऱ्या गुन्हेगाराकडून हा लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे। संजय माने असे या आरोपीचे नाव असून सध्या तो तुरुंगातून पॅरेलवर बाहेर आला होता। शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घराशेजारीच राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला आपल्या घरात नेऊन जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला आहे। त्यानंतर संबंधित मुलीने पालकांना या गोष्टीची कल्पना दिल्यानंतर संजयनगर पोलीस ठाण्यामध्ये याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती। दरम्यान ही घटना समोर येताच नागरिकांनी संजयनगर पोलीस ठाण्यामध्ये मोठी गर्दी करत घोषणाबाजी केली। तर या घटनेची माहिती मिळताच भाजप काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देखील संजयनगर पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली होती। तर पोलिसांनी तातडीने तपास करत अवघ्या 2 तासात आटपाडी येथून संशयित संजय माने याला ताब्यात घेतले आहे। दरम्यान लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे सांगलीत खळबळ उडाली आहे। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।